श्रीराम. विषयाची आणि लौकिकाची आस सोडावी. आपण रामाचे झालो म्हणजे आपली काळजी त्याला लागते. आपण रामाचे व्हायला अडचण आमचीच. आवडच मुळी आपण विषयाची आणि लौकिकतेची ठेवतो ना. साहजिकच एकाची आसक्ती ठेवल्यानं दुसऱ्याची विरक्ती येते. नोकरीच्या वेळेस आम्ही बायको मुलांना बाजूला सारून कामावर जातो ना. मग साधनेच्या वेळी बायको मुलं आड येतात हे कारण का बरं सांगावं. बायको आणि पैका या दोन्ही गोष्टी आमच्या आड येत असतात असं आजवर अनेक संतांनी सांगितलंय. मग या निर्माण तरी का केल्या असं कोणीतरी विचारतील ना. त्याला उत्तर म्हणजे काड्याच्या पेटीने विस्तवही पेटवता येतो आणि घरही जाळता येतं. त्याचा जसा आपण उपयोग करावा तसा तो होतो. खरं म्हणजे आम्हाला भगवंताची तळमळ लागत नाही. एक जण मला म्हणाला, मला प्रपंच टाकावा असं वाटतोय. मी त्याला म्हटलं, नुसता प्रपंच टाकण्याने तुला वैराग्य कसं बरं येईल. वैराग्याला नेहमी विवेकाची जोड लागते. तू आपला मीपणा टाकलास तरी खूप झालं. चांगलं कर्म आड येत नाही असं थोडंच आहे. वाईट कर्म कुणाला सांगण्याची तरी आपल्याला लाज वाटते, पण सत्कर्म मात्र अभिमानाने ज्याला त्याला सांगत सुटतो. मागील जन्मी पाप केलं होतं म्हणून या जन्मी भोगतो असं म्हणतो. आणि आता चांगली कर्म करतो म्हणजे पुढल्या जन्मी सुख लागेल असंही म्हणतो. म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्याऐवजी त्याच्यातच गुंडाळलं जाण्यासारखं झालं ना. दुष्कर्मांमुळे पश्चाताप होऊन एकदा तरी भगवंताची आठवण होईल, परंतु सत्कर्माचा अहंकार चांगल्या माणसालाही कुठे नेऊन सोडील याचा पत्ता लागणार नाही. राजा सुद्धा योग्य मार्ग दाखवण्यासाठी आपल्या संगतीला चांगला माणूस ठेवतो. भगवंताने उद्धवालाही सत्समागम कर म्हणून सांगावं याहून अधिक काय पाहिजे. कडू कारलं खाल्लं तर कडूपणाचीच प्रचिती येणार. मग विषयाच्या प्राप्तीने जीवन गोड कसं होईल. प्रेम येईल तेव्हा भगवंताची भक्ती करीन असं म्हणून नये. विषयासाठी आपण मरमर काम करतो आणि तेवढं करूनही सुख लाभत नाही. मग भगवंताचं नाव न घेता प्रेम येत नाही हे म्हणणं किती वेडेपणाचं आहे. लग्नाआधी मुलीला 10-5 जणांना दाखवलं जातं. लग्न झाल्यावर ज्याप्रमाणे त्यातला एकच नवरा असतो आणि बाकीच्यांची तिला आठवणही राहत नाही, त्याप्रमाणे आम्ही एकदा रामाचे झालो म्हणजे त्याच्याशी लग्न लावलं म्हणजे मग विषयांचं प्रेम कुठे आलं. श्रीराम.